नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे। आता पोरू काका आणि बाबू काका या दोघांनीही मुक्ता आणि सागरच्या लग्न करण्याचा पक्का निर्णय घेतलेला असतो। त्यामुळे ते दोघेही कामाला लागलेले असतात। इथे आता पोरू काका मुक्ताला समजावत असतात, मुक्ता, तुला जर आई व्हायचं असेल आणि तुला तर माहीत आहे ना तुझं आणि सईचं नातं किती घट्ट आहे, मग का तू नकार देतेस लग्नाला? तू सागर कोळी बरोबर जर लग्न केलंस तर तू आई होशील, कारण तुझं आणि सईचं नातं तर आधीच बांधलं गेलेलं आहे। तू सईकडे बघ ना, तिचा विचार कर ना, तिलाही एक आईचं प्रेम मिळेल ना। मग तुला नाही वाटत का तुलाही आई म्हणणारं असं कोणीतरी हवंय? तर मुक्ता ही शांतपणे तिच्या बाबांचं म्हणणं ऐकत असते। तेव्हा इथे आता बाबू काकाही सागरला समजावत असतात, सागर, तू जो काही निर्णय घेशील तो मला माहीत आहे, कारण तू जो निर्णय घेणार आहे तो योग्यच घेणार आहे। पण मी बाप म्हणून या नात्याने तुला समजावत आहे, मुक्तासारखी दुसरी मुलगी तुला कुठेही मिळणार नाही आणि सईला अशी चांगली आई, खरं प्रेम करणारी आई तर कधीच मिळणार नाही। आणि तू जर मुक्ताबरोबर लग्न केलं तर सई कायमची आपल्याकडे राहायला येईल, तिलाही आई वडिला दोघांचंही प्रेम मिळेल। त्यामुळे बघ, माझ्या बोलण्याचा विचार कर, नाहीतर ती सावनी सईला आपल्याकडे कधीही येऊ देणार नाही। ती तिचा डावपेच खेळतच राहील आणि यामध्ये फक्त आपल्या सईला त्रास होणार आहे। त्यामुळे तुला जर वाटत असेल की सई खुशमध्ये या घरात राहावी तर तुला मुक्ता गोखले बरोबर लग्न करावंच लागेल आणि मुक्तासारखी चांगली मुलगी तुला कुठेही शोधून सापडणार नाही। ती खरंच एक चांगली व्यक्ती आहे, त्यामुळे प्लीज माझ्या बोलण्याचा तू विचार कर। आता इथे सागरही शांतपणे त्याच्या बाबांचं बोलणं ऐकत असतो आणि तो काहीही न बोलता या बोलण्या सर्वाचा विचार करत असतो। त्यानंतर इथे आता माधवी पोरूला म्हणत असते, पोरू, मुक्ताचं म्हणणं नसेल तर तू तिच्यावरती जबरदस्ती नाही करू शकत, कारण तो सागर कोळी चांगला माणूस नाहीये असे मला तरी वाटते। तू काय मुलगा बघितलाय आपल्या मुक्तासाठी काय माहीत? त्यावर लगेच पोरू काका माधवीला म्हणतात, माधवी, माणसाच्या दोन बाजू असतात, जशा नाण्याच्या दोन बाजू असतात ना वेगवेगळ्या तशा, आणि तशाच सागरच्या दोन बाजू दोन्हीही वेगवेगळ्या आहेत। तू फक्त एक बाजू बघितली आहे सागरची, मात्र सागरची दुसरी बाजू मी बघितली। सागर हा मनाने खूप चांगला माणूस आहे, तो दिसताने दाखवत नाहीये, कारण त्याच्या आयुष्यात असं खूप काही घडून गेलंय ग, त्यामुळे तो असं मनावरती ओझं असल्यासारखं वागत असतो, परंतु आतून तो खरंच एक खूप चांगला व्यक्ती आहे। त्यामुळे मला तरी वाटतंय आपल्या सईलाही आई मिळेल। आणि तू बघितलंस ना त्या मुलीकडे, किती गोंडसपणे ती आपल्या मुक्ता मागे मागे करत असते, तिचं खरंच खूप आपल्या मुक्तावरती खूप प्रेम आहे ग। आणि तसंही आपल्या मुक्ताला मूल दत्तक घ्यायचंच आहे ना, त्यामुळे काय अवघड आहे? जर सागर कोळीबरोबर लग्न केलं तर सईलाही आई मिळेल आणि आपल्या मुक्तालाही आई म्हणणारं असं बाळ मिळेल, आणि ते पण तिचं हवं असणारं, तिच्यावर प्रेम करणारं। आता इथे पोरू काकांनी एवढं समजवल्यानंतर मुक्ता लग्नाला तयार होते। ती म्हणते, ठीक आहे बाबा, परंतु आपल्याला त्यांच्या घरी जावं लागेल, चला, असे म्हणून लगेच मुक्ता व सर्वजण सागरच्या घरी येतात। तर इथे सागरही तयार झालेला असतो, तो काही न बोलता त्याच्या बाबांचे सर्व बोलणे शांतपणे ऐकत असतो। मग लगेच मुक्ता त्यांच्या घरात येते आणि सागरला म्हणते, मी माझ्या बाबांच्या सांगण्यावरून एक निर्णय घेतला आहे, मी तुमच्याबरोबर लग्न करायला तयार आहे, परंतु माझी एक लग्नासाठी अट आहे। तर सागर बोलतो, काय अट आहे तुमची, बोला। तर लगेच मुक्ता म्हणते, मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, हा मिहीर चांगला माणूस नाहीये, त्याने एका मुलीला फसवलेलं आहे, त्यामुळे या घरात येण्याआधी मला या घरातील माणसाला, अशा माणसाला शिक्षा द्यायची आहे ज्यांनी चूक केलेली आहे। त्यामुळे तुम्ही आधी मिहीरला जेलमध्ये टाका, पोलिसांच्या ताब्यात द्या, आणि मगच मी तुमच्याबरोबर लग्न करायला तयार होईल। तेव्हा मात्र आता सागर खूपच भडकतो आणि मुक्ताला म्हणतो, नाही, माझा भाऊ निर्दोष आहे, मला माहीत आहे, त्यांनी असं काहीही केलेलं नाही, आणि तुम्हाला काय वाटलं, एक नातं जोडण्यासाठी मी माझं दुसरं नातं तोडेल का?
शक्य नाही ते. मी तुमच्यासाठी माझ्या भावाला गमावू शकत नाही. त्यामुळे असं होणारच नाही. तुम्ही माझ्याशी लग्न नाही केलं तरी चालेल. मग आता मात्र मुक्ता काहीही बोलत नाही. ती शांतपणे मनाशी म्हणत असते, असा कसा माणूस आहे हा? हा माणसाचा स्वभावच फार वेगळा आहे ना. मला वाटत नाही हा माणूस चांगला असेल म्हणून. बाबा तर म्हणतायत हा माणूस चांगला आहे. मात्र सागर म्हणत असतो, नाही, माझ्या भावाने अशी चूक केलेलीच नाही. त्यामुळे मी त्याला पोलिसांच्या ताब्यात देणारच नाही. मग आता बाबू काका आणि पोरू काका दोघांनाही शांत करतात आणि ठरवतात की या दोघांना बाहेर कुठेतरी पाठवायला हवंय, तरच हे दोघे शांतपणे एकांतात बोलू शकतात. मग दोघेही विचार करून ठरवतात की यांना बाहेर आपण डिनरला किंवा कॅफेमध्ये कुठेतरी पाठवूया. मग ते दोघांनाही बाहेर पाठवतात. त्यानंतर मग आता मुक्ता सागर दोघेही कॅफेमध्ये भेटायला आलेले असतात. तर दोघेही समोरासमोर आल्यानंतर नेमकं काय बोलायचं, आधी कुठून सुरुवात करायची हे त्यांना कळतच नाही. मग दोघेही तिथे टेबलवरती बसलेले असतात आणि एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा सागर म्हणतो, मी फक्त बाबांच्या म्हणण्यानुसार सईसाठी आई मिळावी म्हणून इथे आलोय आणि म्हणूनच मी तुमच्यासाठी लग्नाला तयार झालेलो आहे. तर लगेच मुक्ता म्हणते, हो का? सारखं सारखं तेच लावून धरताय लहान बाळासारखं, सईसाठी सईसाठी, आणि मी पण फक्त सईचाच विचार करते. असे म्हणताच मुक्ताला आठवते की सई म्हणत असते की मुक्ता आंटी, तुझं लग्न झाल्यानंतर तुम्हाला नाही भेटणार ना, तुला नवीन फ्रेंड मिळेल ना. तेव्हा लगेच मुक्ता म्हणत असते, खरंच मी जर या माणसाशी लग्न केलं तर सई कायमची माझी मुलगी होईल, असा ती मनाशी विचार करत असते. तेव्हा सागर म्हणतो, कुठे हरवलाय तुम्ही? काही बोलणार आहात की नाही, का जायचंय घरी? तर मुक्ता म्हणते, नाही, मी तर बोलणारच आहे, परंतु तुम्ही काय बोलणार आहे ते सांगा, घरी जाऊन काय सांगायचंय? तेव्हा आता सागर आणि मुक्ता दोघेही लग्नाला तयार झालेले असतात. आता इथे मात्र हर्षवर्धनला फोन आलेला असतो की मुक्ता आणि सागरचं लग्न जुळणार आहे. आता मात्र हर्षवर्धन हे सर्व सावनीला सांगतो आणि जेव्हा हे सर्व सावनीला समजते ना, तिला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण आता जर मुक्ताचं लग्न सागर बरोबर झालं तर खूपच अवघड होणार असतं. आधीच कोर्टाने सईची कस्टडी मुक्ताकडे द्यावी अशी मागणी केलेली असते. त्यामुळे जर मुक्ताचं लग्न सागर बरोबर झालं तर सावनीच्या हातातून सई कायमची निघून जाईल. तिला सईची कस्टडी काय कधीही तिच्याकडे जाण्याला पण मिळणार नाही. त्यामुळे आता सावनीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. ती हर्षवर्धनला म्हणते, नाही नाही, काहीही करून या मुक्ताचं लग्न त्या सागर बरोबर नाही झालं पाहिजे. त्या दोघांमध्ये तर खूपच भांडण आहे. मग अशी कशी ही दोघे लग्नाला तयार झाली, मला तर काही कळतच नाही. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, नाही नाही, आपल्याला काहीतरी प्लॅन करून हे लग्न थांबवावं लागेल. नाहीतर सावनी सई आपली कधीच होऊ शकत नाही. ती जर एकदा सागर कोळीकडे गेली ना, खूपच अवघड होईल. तो सागर कोळी जिंकून जाईल. त्यामुळे आपल्याला त्या मुक्ताला असं काहीतरी दाखवावं लागेल जेणेकरून ती सागर बरोबर लग्न करायला नकार देईल, असे आता हर्षवर्धन आणि सावनी म्हणत असते. मात्र आता इथे सागर आणि मुक्ता दोघेही लग्न करायला तयार झालेले असते. तर इथे माधवी पोरूला म्हणत असते, मग रे, मुक्ता होकार देईल का या लग्नाला? पण ती माणसे कशी आहे तुला माहीत आहे ना. त्यावर पोरू काका म्हणतात, अगं माधवी, तू नको विचार करू. आपली मुक्ता समंजस आहे आणि ती माणसेही खूप चांगली आहे, परंतु आता थोडेसे वाद होतातच ग. त्यानंतर आता इथे जेव्हा सगळ्यांना कळेल की सागर आणि मुक्ता दोघेही लग्नाला तयार झाले आणि ही बातमी जेव्हा सईला कळेल तेव्हा तिला किती आनंद होईल हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.